अध्याय 24 अर्धनारी नटेश्वरी विवरण. मी धर्मगुप्तांना प्रश्न विचारला, महाराज, भगवान शिवाने वेगवेगळी आभूषणे आणि शस्त्रे धारण केली आहेत. यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करावा. ते म्हणाले, हरिशंकर भट्टा, गणपती देवाचे पाशांकुश, श्री विष्णूचे सुदर्शन चक्र आणि भगवान शंकराचे त्रिशूल हे मुख्य आयुध आहे. त्रिशूलाला वरच्या बाजूला 3 टोके असतात. ही अग्निज्वालेच्या रूपात असतात. तसेच सत्व, रज आणि तमो या त्रिगुणांची 3 टोके निदर्शक आहेत. या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणातील शिव भगवान आहेत. हा अंतरार्थ त्रिशूल सूचित करतो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत. यालाच नाडीचा त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे. शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग. मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते. ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. त्यांना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा एक दिव्य नाव आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. हा शब्द गुणाचे प्रतीक आहे. नाद, झंकार हा आकाशगुण आहे. आपण मंत्रजप केला असता किंवा ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो. मंत्र पुरश्चरण केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो. या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो. याचे प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो. 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते. तेच सर्व ज्ञानाचे केंद्र असते. ज्ञानी पुरुषाला अतिंद्रिय दृष्टी असल्यामुळे त्याचे ज्ञान केंद्र विकसित असते. या चक्राद्वारे योगी भूत भविष्य यथार्थपणे समजू शकतात. हाच परमेश्वराचा तिसरा नेत्र असे म्हणतात. हा ज्ञान केंद्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचे दहन करता येते. शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असे म्हणतात. योगाग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योग्याला परमशांतीप्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो. ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असे म्हणतात. तीच विभूती होय. आलोचना, निंदा, वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे आनंद प्राप्ती होते. ज्ञानाची शुद्धी 4 प्रकारे होते. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक आणि मानसिक. यांचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त 4 विभूती रेषा कपाळावर लावतात. एक दिव्य औषधी शिलाजीत नावाची असते. याच्या सेवनाने नित्य यौवन प्राप्त होते. पूर्व काळात शिलादूर नावाचे एक महर्षी खड्याचा आहार करून निर्वाह करीत असत. तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीत झाला. शिवांचे जन्म नक्षत्र आर्द्रा होते. उमा महेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिथुन होती. या राशीच्या अगोदर वृषभ राशी असते. हा वृषभच नंदीश्वर आहे, धर्माचे प्रतीक आहे. निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते. परंतु शिवाच्या कृपेनेच तो निराकार रूप घेऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दाम्पत्य धर्माचे पालन करणाऱ्या दाम्पत्याला पुत्र रूपाने प्राप्त झाला. श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींचे शिष्यत्व पत्करून अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली होती. शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मन्मथ हा प्रद्युम्न नावाने जन्मास आला. हा मन्मथ वृषभ राशीतील कामस्थान आहे. धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात. त्यांची पूर्तता करणे धर्मविहित असते. भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात. वाघ हा शक्तीदेवीचे वाहन आहे. शक्तीस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात. म्हणून त्यांना व्याघ्र चर्मांबरधारी असे म्हणतात. शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचे प्रतीक आहे. याप्रमाणे नित्य प्रसन्न तत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आह्लादमयी स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे. उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्तीची पिंगळा नाडी असते. डाव्या भागात प्रवाहणारी श्वासरूपी शक्ती इडा नाडी नावाने ओळखली जाते. प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास उष्णता वाढते, म्हणून तिला सूर्य नाडी म्हणतात. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शीतलता मिळते, म्हणून तिला चंद्रनाडी म्हणतात. काळपुरुषाच्या शरीरातील राशीचक्रात मेष राशीपासून तुळा राशीपर्यंत उष्णता देणारे 6 महिने सूर्य नाडी असे गृहीत धरल्यास अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे 6 महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्याने चंद्रनाडी असे समजले जातात. या चंद्रसूर्याच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावस्या यांची निर्मिती होते. योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाचे ज्ञान योग शक्तीमुळे प्राप्त होते. या कालचक्राला अर्धनारीश्वर, जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही, अशी जोडी समजावे.
रात्र दिवस पौर्णिमा अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात. रात्र नसेल तर दिवस, दिवस नसेल तर रात्र असू शकत नाही. माता पिता रूपाने संबोधले जाणारे अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनवलनास कारणीभूत होत असतात. शिवाचे कार्य संहारक आहे याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे. सृष्टीतील बदल अति सहजपणे होत असताना नूतन सृष्टींचा आविर्भाव होऊन ती थोडा काळापर्यंत त्या स्थितीत असते. नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो. अथर्व वेदातील समस्त अस्त्र शस्त्र मंत्रविद्या सिद्ध होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान्य रुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक असते. असा संवाद चालू असतानाच मी म्हणालो, आपण शिवपार्वती आणि आर्द्रा नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले होते. याविषयी सविस्तर माहिती सांगावी प्रार्थना. ते म्हणाले, रुद्र प्रत्याहरणाची शिकार करीत असलेल्या रूपात मृग व्याध रुद्र या नावाने दर्शन देतील. हे दिव्य रूप आकाशातील आर्द्रा नक्षत्रात दिसेल. ग्रह संचाराचा प्रभाव. धर्मगुप्त पुढे म्हणाले, या मृगव्याध रुद्राचे रूप नक्षत्र मंडळातील मिथुन आणि कर्क राशीच्या मध्ये आडवे दिसेल. या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू, केतू, शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध, प्रलय, देवदानवांचे युद्ध, महाभारताचे युद्ध यासारखी संकटे ग्रहगतीनेच येतात. काल संहार मूर्ती म्हणजे धनुष्यबाण धारण केलेल्या उग्रमूर्ती असलेल्या रुद्राचेच मन्यू देवता रूप असे वेदांनी वर्णन केले आहे. माघ मासातील अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात, तर प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मासशिवरात्री म्हणतात. शनी प्रदोष समयी ईश्वर आराधनेचे फळ म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण. महाशिवरात्र मंगळवारी आल्यास अत्यंत पुण्यकारक असते. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनी प्रदोष म्हणतात. या शुभ दिनी शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे. शिव शनीची आदी देवता असल्याने तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते. शनिवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपणास सुख शांती लागते. शनी ही कर्मकारक तर शिव ही संहारक देवता आहे. शनी प्रदोष समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचे भस्म करून शुद्ध नूतन दिव्य तेजोमय शुभस्पंदनाने मानवाचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते. अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेव शांत होतात. शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो आणि त्याच्या नूतन जीवनाची सुरुवात होते. त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या योगाग्नीत जाळले जाते. पंचभूतात्मक शिवस्वरूप. शिवशंकर हे पंचभूतात्मक देवाधिदेव आहेत. आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असे याचे प्रतीक म्हणून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते. स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असते याचे प्रतीक जललिंग असते. मणिपूर चक्रात अग्नितत्व असते याचे प्रतीक ज्वाललिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ असे सुद्धा म्हणतात. कंठस्थानात म्हणजे विशुद्ध चक्रात वायुतत्व असते याचे प्रतीक वायुलिंग आहे. हृदयातील आकाश स्थानात असलेल्या लिंगाला चिदंबर लिंग असे म्हणतात. या पंचभूतात्मक लिंगाची आराधना, दर्शन, अर्चना हे विशेष फलप्रद असतात. शुद्ध आकाश म्हणजे शिवाचे आत्मलिंग होय. आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते. वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो. योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांडाचे, नक्षत्रांचे, ताऱ्यांचे वगैरे दर्शन होते. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तोच अरुणाचलातील पर्वत रूपात एका महासिद्धाच्या रूपातही अरुणाचलात आहे. त्यांच्या केवळ दर्शनानेच पापांचा क्षय होतो. तोच अरुणाचलेश्वर पीठिकापुरात श्रीपादशी वल्लभा नामरूपाने अवतार घेऊन समस्त मानवजातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने सध्या कुरुगड्डीमध्ये दिव्य तेजाने विलसत आहे. ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे, तसेच कुरुगड्डी सुद्धा साक्षात श्रीपादशी वल्लभांचे रूप आहे. अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ती असल्याप्रमाणे श्रीपादशी वल्लभांच्या रूपात सुद्धा शिव आणि शक्ती मिळून आहेत. अरुणाचलातील महासिद्धाच्या रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते, परंतु श्रीपाद वल्लभ या रूपातील महासिद्धाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीने होते. मी म्हणालो, महाराज, मी आतापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचे संयुक्त स्वरूप आहेत असे ऐकले होते.
परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप आहेत असे सांगितले. मला हे सारे स्पष्ट कळत नाही, घोटाळ्यात पडल्यासारखे वाटते. कृपा करून स्पष्ट करून सांगावे. धर्मगुप्त हसले आणि म्हणाले, अरे बाबा, श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्तर्षींना सुद्धा अवगत झाले नाही, तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा. तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगापासून आहेत. त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितले होते की मी श्री रामचंद्र या नावाने तुझ्या घरी जन्म घेईन. कौसल्या तनय श्रीराम या नावाने सुद्धा स्वामींची पूजा काही लोक करतील. काही काळपर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे बाल त्रिपुर सुंदरी या स्वरूपात सुद्धा भक्तांनी आराधना केली. काही साधकांनी त्यांची सुब्रह्मण्यम स्वरूपात अर्चना केली. यानंतर श्री रामानुजाचार्यांनी वैष्णवांकडून श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना करविली. ही सारी रूपे असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत. साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धाभावाने त्यांना साथ घातली तर ते भक्तांचे रक्षण करण्यास धावून येतात. साधकांना लीला दर्शवणारे माया नाटकाचे सूत्रधार श्रीपाद प्रभूच आहेत. आज भक्तांचे कल्याण करीत आहेत. श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्ती संचार आणि उजव्या भागात शिवसंचार असतो. या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो. हृदय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे. येथून शक्ती ऊर्ध्व आणि अधो चक्राकडे म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते. श्रीपाद प्रभू वाणी हिरण्यगर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत. परापश्यंती मध्यम आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिभेवर वास असतो. वाणी मातेचे दिव्य मानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असते. ते वाणी हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर, शिवपार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद शिवल्लभ असे आणखीन एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात. याचे वैशिष्ट्य असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो. हीच प्रभूची योगमाया, वैष्णवी माया आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य. श्रीपादांना द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल, कारण त्यांची योगमाया अगाध आहे. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती दाम्पत्य सुख.